सगळ्या ज्युनियर राज्य टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मला खरोखरच खूप आनंद होतो। ही स्पर्धा ज्यावेळेस रत्नागिरीचा संघ जेव्हा पण जिल्हा स्पर्धेत यायचा, राज्य स्पर्धेत यायचा, त्यावेळेस मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचो की एकदा कोकणात हा गेम केला पाहिजे, कारण सिंधुदुर्गमध्ये अजून आमच्याकडे माणूस मिळालेला नाही काम करण्यासाठी। तर म्हटलं कोकणात हा गेम गेला पाहिजे। आणि मनीषच्या खूप मागे लागला, शेवटी मनीषने मनावर घेतलं। मनीष आणि सचिन कदमकर त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो मी। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। मनीष कनेकर आणि कदमकर यांनी मनावर घेऊन स्पर्धा कोकणात आणली आणि हा खेळ कोकणात आला, याबद्दल मला खरोखरच खूप आनंद होतो। आणि सर्व श्रेय आपल्या जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव आणि अध्यक्षांचा आहे। हा खेळ जर सर्वांना नवीन नवीन आहे असं सर्वजण म्हणतात, तेच दुर्दैव आहे या खेळाचे। कारण हा खेळ ही जी आत्ताची स्पर्धा आहे ही 42वी राज्य टेनिस स्पर्धा आहे। म्हणजे ह्या राज्य ज्युनियर स्पर्धा सुरू होऊन 42 वर्ष झाली। पुढच्या वर्षी 50वी सिनियर गट म्हणजे सुवर्ण महोत्सवी सिनियर गट राज्य स्पर्धा आणि सिनियर गट नॅशनल होणार आहे। म्हणजे 50 वर्षापूर्वीपासून हा खेळ आहे, परंतु दुर्दैवाने या खेळाचं प्रॉपर ब्रँडिंग झालं नाही आणि हा खेळ पुन्हा पण आला नाही। आता हा खेळ जो आहे, या खेळाची अगदी एका वाक्यात जर व्याख्या करायची झाली तर कमीत कमी वेळात, कमीत कमी जागेत, कमीत कमी खर्चात आपल्या शरीराला जास्तीत जास्त व्यायाम देणारा कुठला खेळ असेल तर तो हा टेनिस आहे। या खेळाला काही लागत नाही, एक रिंग असेल 150 रुपयाचं घेतलं तर वर्षभर कोणत्या खेळू शकतो, किटचा खर्च नाही, इंजुरी लेस आहे, काहीच इंजुरी नाही। या खेळात कुठलीही इंजुरी होत नाही खेळाडू, जास्तीत जास्त चुकलाच तर पाय मोडवू शकतो, त्या व्यतिरिक्त काही होत नाही। आणि या खेळाचा जो फिटनेस आहे, म्हणजे हा खेळ आपण पाहतो, पाहायला आपल्याला आता सर्व फॅसिलिटी आहे। त्यांनी आपल्या जेव्हा सेमीफायनल्स फायनल्स मॅचेस असतील तेव्हा वेळ काढून या आणि आपण पहा। त्या खेळामध्ये खूप स्किल लागतं, या खेळामध्ये पेशन्स लागतं, या खेळामध्ये स्टॅमिना लागतं, या खेळामध्ये एंड्युरन्स लागतं। इतका या खेळाच्या इतक्या क्वालिटीज आहेत, परंतु या क्वालिटीज समोर आलेल्या नाही। परंतु आता 31 जिल्हे आज इथं आलेले आहेत, म्हणजे कमीत कमी सर्व जिल्ह्यांमध्ये तरी आता हा खेळ पोहोचलेला आहे। आदरणीय महाराष्ट्र राज्य यांनी आपल्याला 2017मध्ये या खेळाला मान्यता दिली। या खेळाला मान्यता दिल्यामुळे शालेय स्पर्धेमध्ये हा खेळ होतो, शालेय स्पर्धेमध्ये या खेळाच्या सर्व राज्य स्पर्धेपर्यंत होतात, इव्हन नॅशनल्समध्ये सुद्धा आपल्या खेळाडूंनी समोर दाखवलेली आहे। हा जो खेळ आहे, या खेळाच्या ज्या राष्ट्रीय स्पर्धा होतात त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ नेहमी पहिल्या 4-5 मध्ये असतो, क्वालिफाय तर 100% होतो। सध्या तरी टेनिस ह्या खेळावर पूर्ण मास्टरी आणि मोनोपॉली साऊथ इंडियाची आहे। कर्नाटक, पांडिचेरी, तामिळनाडू इथले खेळाडू खूप चांगले खेळतात, परंतु आपले खेळाडू खरोखर त्यांना फाईट देऊ शकतात। मागच्या वर्षी साऊथ आफ्रिकेला 2023 साली जी वर्ल्ड कप झाली, त्या वर्ल्ड कपमध्ये जो भारतात संघ होता अंडर-23 म्हणजे युवा संघ आणि सिनियर संघ, या दोन्ही संघामध्ये महाराष्ट्राचे 2-2 खेळाडू होते। आणि महाराष्ट्राच्या 2 खेळाडूमध्ये आपल्या युवा संघाने गोल्ड मेडल मिळवलेले वर्ल्ड कपमध्ये आणि सिनियर संघामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेले, आणि ते खेळाडू आपल्याकडे आहेत। परंतु दुर्दैवाने जी गोल्ड मेडलिस्ट मुलगी आहे तिचा सत्कार करण्यासाठी मी जेव्हा राज्य शासनाकडे गेलो तर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही। खूप वाईट वाटलं मला त्यांना, तिचा खूप सत्कार झाला, तिचं सगळीकडे कौतुक झालं, आम्ही केलं, परंतु राज्य शासनाकडे जाण्यासाठी जे राजकीय पाठबळ दिला ते पाठबळ आम्हाला कमी पडतं असं मला वाटतं। होईल ते सुद्धा होईल, आता सर्वांनी मनावर घेतलेलं आहे। बरेच तरुण चेहरे आता येत आहेत, तरुण चेहरे येत असल्यामुळे मला तो एक आनंद आहे। तरी हा खेळ असाच पुढे जाईल आणि मला तर आता मी इथं अपेक्षा नक्की व्यक्त करू शकतो की कोकणात तरी आता हा खेळ नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आणि जोमाने खेळला जाईल। याबद्दल मी बरोबर मनीष कनेकर, कदम सर आणि सर्व रत्नागिरी जिल्हा टेनिस असोसिएशनचे खूप खूप अभिनंदन करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।